पद्मावती नगर सोसायटीला महानगरपालिकेने नोटीस दिलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर पद्मावती नगरमध्ये असणारी पद्मावती नगर सोसायटी आहे आणि सी विंग यामध्ये 7 फ्लॅट आहेत आणि या 7ही फ्लॅट 7 मजले आहेत आणि या सर्व पद्मावती नगर सोसायटीमध्ये 7 मजले आहेत आणि 7 मजल्याची ही सी विंग आहे आणि या 7ही मजल्याला महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. आपण जर बघितलं तर काल पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस जो आहे तो झालेला होता आणि पद्मावती नगर सोसायटीची सी विंग जी आहे त्याची सुरक्षा रक्षक भिंत जी आहे ती पूर्णतः खचलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं महानगरपालिकेने या ठिकाणी येऊन ह्या नोटीस ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या बिल्डिंगची टेस्टिंग जी आहे तीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. या ठिकाणच्या रहिवाशांना बिल्डिंग खाली करण्याची सूचना या नोटीसद्वारे करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर पद्मावती नगर सोसायटीमधील रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आता ती बिल्डिंग खाली कधी करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर पाहिलं तर रहिवाशांमध्ये एक चिंतेचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. महानगरपालिकेने नोटिसा लावल्यात, तुम्हाला कधी या नोटिसा लावल्यात आणि सुरक्षा रक्षक भिंत जी आहे तुमची खचली. ये जो गलत तरीके से महानगर पालिका ने रात को 11:30 बजे जो आते हैं सब लोग, अभी आधे लोग सो रहे थे उस टाइम, वो आके ऐसा बोला कि ये नीचे एक्चुअली नीचे की जो ज़मीन है पूरी, वो नीचे की जो झोपड़पट्टी की ज़मीन है, पिछले 15 साल से हम महानगर पालिका में जाके बार बार उनको ये कंप्लेन करके ये कर रहे हैं कि ये दीवार गिरने वाली है, दीवार रिपेयर करने दो. दीवार रिपेयर करने भी नहीं दे रहे. और हमारा ये जो रात को अभी रिपोर्ट नहीं आया हुआ है, टेस्टिंग किया, उसका रिपोर्ट आने के बाद नोटिस चिपकानी चाहिए ना. उन्होंने गलत तरीके से हमको ये किया है कि पण तुम्हाला बिल्डिंग खाली करायला सांगितली आहे तर तुम्ही करणार आहे का? नाही करणार. धोकाच नाहीये. चुकी आहे महानगरपालिकाची 100% चुकी आहे. ते टेस्टिंग रिपोर्ट दिलेले नाहीये त्यांनी आणि ते हे केलं म्हणजे तुम्हाला 7 दिवसाच्या आधी बिल्डिंग खाली करायला सांगितली. आम्हाला बिल्डिंगला काही धोका नाही आहे. फक्त आमची जागा आहे तिथं जर ही रिटेनिंग वॉल जर पूर्ण वाढवली तर आमच्या बिल्डिंगला तसा काही धोका नाही आहे. ते रिटेनिंग वॉल नसल्यामुळे हा सदरचा भाग खचला जातो आहे आणि त्यामुळे बिल्डिंगला धोका असा काही नाही, कारण त्यांनी टेस्ट केलेला आहे सगळ्या, त्या हिशोबाने काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. असं झोपडपट्टीवाल्याने आमची भिंतचे दगडी काढून त्यांचे घर बांधलेले आहे. ते म्हणजे ते पहिले बघा, महानगरपालिकावाले येऊन पहिलं तो पहा. आमच्या तिकडच्या ज्या शनी मंदिरच्या शेजारची जागा आहे ते पण आम्ही म्हणजे कब्जा घेतलेला आहे. आमची जागा आहे तेवढा कब्जा आमच्याकडे आलेला आहे, बाकीचा कब्जा पण देत नाहीये. आणि आपण बघितलं तर नोटिसा दिल्यात महानगरपालिकेने, खरंच धोकादायक वाटते. नाही, त्यांनी ज्यावेळेला तिथं जे आता चेकिंग केलं रात्री येऊन, त्यांनी त्यांची यंत्रणा आणली होती, त्यांनी चेकिंग केलं त्या स्लॅबवरती, तिथं आपल्याला दिसत आहे पिलरवरती की त्यांनी ते चेकिंग केलं. ते पण त्यावेळी त्यांची चर्चा चालली होती की त्याच्यामध्ये तसा कुठल्याही प्रकारचा धोका, जे आवश्यक जी स्ट्रेंथ पाहिजे ती आवश्यकतेपेक्षा व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारे तिथं ती स्ट्रेंथ आहे. त्या स्ट्रेंथचा काही प्रॉब्लेम तसा म्हणजे त्या बिल्डिंगला काही नाही आहे. रात्री 11 वाजता तुम्ही अशा नोटीस देण्याचं काही कारण नव्हतं. आणि इथं लहान मुलं आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी ही जी भिंत ही ह्या भिंतीच्या संदर्भामध्ये हा विषय होता काय. आणि इथं जी जी पिलरची त्यांनी बघितली त्यामुळे तसा काही विषय नव्हता की ते एवढं काय मोठ्या प्रमाणात काही असं होईल. असं रात्री 11 वाजता तुम्ही नोटीस देऊन संपूर्ण बिल्डिंगमध्ये म्हणजे घबरा. मी खाली करणार आहे. बऱ्याच जणांनी खाली केलं. जाणार कुठे इमर्जन्सी सांगितलं रात्री 11 वाजता, तुम्ही सांगताय की बाबा खाली करा आणि जाणार कुठे आम्ही. तुम्ही कॉर्पोरेशनने काय करायला पाहिजे त्याच्यावर. आता चुकी कुणाची? चुकी आता काय सांगता, तसं तर चुकी निसर्गाचीच आहे ना. चुकी असं म्हणता येणार आहे का. ही जी गोष्ट आहे आता ही सोसायटी 25 वर्षाची आहे, म्हणजे 24 वर्षात पूर्ण आले त्याला. आज समजा 23-24 वर्ष पूर्ण झालेली सोसायटी आहे ही. त्याच्या खाली आता तिथं जी बांधकामं चाललेली आहे त्यांची, त्या लोकांची ती आतमध्ये घुसून करतात. ठीक आहे, आता काय म्हणते का हा दोषी तो दोषी, आम्ही प्रत्येकावरती ब्लेमिंगचा विषय नाही, पण जी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी जी काही योग्य ती कारवाई म्हणजे कार्यवाही करायची आहे ती त्या 7 मजलेत, किती फ्लॅट आहेत? इथं प्रत्येक बिल्डिंगमध्ये 28 फ्लॅट आहेत आणि ह्या बिल्डिंगला वगैरे काही त्रास नाही. फक्त ही रिटर्निंग वॉल पुढे घेऊन व्यवस्थित बांधली तर काही त्यातनं काही प्रॉब्लेम होणार नाही आणि सगळं पूर्व तुमचं म्हणणं आहे ती खालची घरं अतिक्रमणामधले आहेत खालची घरं, तर ती काढून तिथं महापालिकेने रस्ता वगैरे करून म्हणजे रिटर्निंग वॉल बांधावी ही महापालिकेला विनंती आहे. आम्हाला नोटीस देण्यापेक्षा
स्ट्रक्चरची पण रिपोर्ट नाही आली आणि त्याच्या अगोदरच रात्री 11 वाजता यांनी नोटीस लावून गेले. तर मग कसं करायचं? रिपोर्ट तर यायला तरी पाहिजे की नाही? हां, रात्री 11ला तुम्ही नोटीस देता, त्यावेळेस लोकांनी जायचं कुठं? कसं जायचं? आणि लहान मुलं आहेत, आजारी माणसं आहेत, प्रॉब्लेम आहेत, रात्रभर लोकांना झोपायला आहेत. जी लोकं इथं राहिली काय 2-5 लोकं शिफ्ट झाले असतील, मग बाकीची जी लोकं राहिलीत त्या लोकांना काय? नक्की आपण जर पाहिलं तर हे रहिवासी त्यांच्या मतावरती ठाम आहे. जे अतिक्रमण आहे ते खालचं आहे आणि ते काढून टाकावं. मात्र आमच्या बिल्डिंगला कुठलाही धोका नाही आणि आम्ही फ्लॅट खाली करणार नाही अशी भूमिका आहे रहिवाशांची. कॅमेरामन सुमित भोसलेचा सागरावर साम टीव्ही पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.